आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. संगमनेर शहरात बाहेर गावाहून किंवा शहरातील ग्राहकांना खरेदीसाठी आल्यावर दुचाकी आणि चारचाकी गाड्यांसाठी पार्किंग व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांना आपल्या दुचाकी किंवा चारचाकी रस्त्यावरच मोकळ्या जागी लावून बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी जावं लागतं. तर अनेकदा यातून शहरामध्ये वाहतूक कोंडी होते. अनेकदा चोरीच्या घटनाही घडतात. त्यामुळे शहरात मध्यवर्ती ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व्हावी अशी मागणी व्यापारी बांधवांची अनेक वर्षांपासून होती. व्यापारी वर्गानं सुचवल्याप्रमाणे भारत चौकामध्ये पार्किंगची सोय होऊ शकते, असं त्यांनी आमदार सत्यजित तांबे यांना सांगितलं होतं. आज आमदार सत्यजित तांबे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. इथं पार्किंग सोबतच अत्याधुनिक शौचालय केलं जाईल आणि हे काम लगेचच सुरू होईल. त्यासाठी नगर परिषदेकडे निधी उपलब्ध असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितलंय. शहराची जी बाजारपेठ आहे ही अतिशय मोठी बाजारपेठ आहे. करोडो रुपयाच्या उलाढाली इथं होत असतात. शेकडो कोटी रुपयाच्या उलाढाली होत असतात. विशेष करून सणासुदीच्या असेल, दिवाळी असेल, या सगळ्यामध्ये इथं मोठ्या प्रमाणावर आजूबाजूच्या तालुक्यातले देखील लोक येत असतात. आणि म्हणून इथं प्रामुख्याने 2-3 अडचणी या इथल्या व्यापारी बांधवांनी मला सांगितल्या होत्या. अनेक दिवसांपासून मी इथं फिरत असताना त्यांनी सांगितल्या. त्यामध्ये एक म्हणजे पार्किंगची व्यवस्था शहरामध्ये अत्यंत अडचणीची झालेली आहे. संगमनेर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे ज्यावेळेस नगराध्यक्ष होत्या तेव्हापासून आपण जय भारत चौक असेल किंवा इंदिरा गांधी पुतळा नवीन नगर रोडच्या मागची पार्किंग असेल किंवा मर्चंट बँकेच्या समोरची पार्किंग असेल, अशा अनेक पार्किंगचे आपण व्यवस्था करून ठेवली होती. परंतु 4 वर्षाच्या या प्रशासकाच्या काळामध्ये याला गती मिळत नव्हती आणि म्हणून हा प्रश्न प्रलंबित कायम राहत होता. आज सणासुदीच्या मुहूर्तावर काही व्यापारी बांधवांनी मला इथं बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की ही पार्किंग तातडीने चालू झाली पाहिजे. मी नगरपालिकेला सूचना दिलेल्या आहेत. आजच्या आज जे आहे ते पे अँड पार्क इथं होणार आहे. 30 रुपये 4 व्हीलरला, 1 तासासाठी 20 रुपये 2 व्हीलरला, अशा पद्धतीने जय भारत चौकात होतीये. पुढच्या 4-5 दिवसामध्ये इंदिरा गांधी जे प्रांत ऑफिसच्या मागचं इंदिरा गांधी उद्यान आहे तिथे देखील पार्किंगची व्यवस्था होणार आहे. एसटी डेपोच्या अंडरग्राऊंडला, बस स्थानकाच्या अंडरग्राऊंड पार्किंगची व्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर आहे. परंतु बस स्थानकाचे प्रशासनाने ती चालू केलेली नाही. ती देखील चालू करण्याच्या दृष्टीने आम्ही तातडीने प्रयत्न करतो आहे, जेणेकरून पार्किंगची व्यवस्था जर नीट झाली. आणि दुसरी एक व्यवस्था म्हणजे पब्लिक टॉयलेटची व्यवस्था आहे. आज महिला इथं मोठ्या शौचालयाची व्यवस्था नाहीये. ई टॉयलेट मी मध्यंतरी माझ्या निधीमधून 10 ई टॉयलेट या ठिकाणी शहराला दिले होते, परंतु अनेक ठिकाणी या प्रशासकांच्या काळामध्ये ते ई टॉयलेट लागू शकले नाही. म्हणून मी नगरपालिकेला स्पष्ट सूचना आता केलेल्या आहेत की निधी देऊन सुद्धा जर कामं होत नसतील तर ही कुठेतरी चुकीचं आहे. नगरपालिकेचा कारभार हा अत्यंत चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे. 10 ई टॉयलेट इतके अद्ययावत आहे तर ते जर पाहिले तर आपल्या घरी सुद्धा नाही इतक्या चांगल्या पद्धतीचे शौचालय आहे. मिनिटाला त्याच्यात पाणी येतं, ऑटोमॅटिकली त्याचं फ्लश होतं, ऑटोमॅटिक ती साफसफाई होते. प्लस 3-4 वर्षाच्या मेंटेनन्स सह त्या कॉन्ट्रॅक्टरला काम दिलेलं आहे, जेणेकरून त्यांनी रोज तिथं माणूस पाठवून साफसफाई पण करायची. आणि असं एवढ्या चांगल्या सुविधा करून सुद्धा जर नगरपालिका ते करत नसेल ते कुठेतरी चुकीचं आहे. त्याच्यामुळे त्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की तातडीने ते ई टॉयलेट लागले पाहिजे, चालू झाले पाहिजे. मालदाड रोडला जर आपण गेला तर मालदाड रोडला आपण एक भाजी मार्केट तिथं बसतं, तिथं आपण एक ई टॉयलेट लावले. इतके लोक त्याचा फायदा घेत आहेत. म्हणून असेच ई टॉयलेट आता सूचना केलेली आहे, ते पण आपण इथं लावतो आहे. महिलांच्या देखील टॉयलेटची व्यवस्था आपल्याला करायची आहे, त्याच्या दृष्टीने देखील आपण काम केलेलं आहे. इथं पे अँड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना देखील माझं आव्हान आहे की आपण देखील थोडी शिस्त पाळली पाहिजे. हे आपलं गाव आहे. आपल्या गावामध्ये हजारो कोटी रुपयाच्या उलाढाली होतात. त्याचे कारण आपली बाजारपेठ चांगली आहे, म्हणून आजूबाजूच्या तालुक्यातले लोक येतात. आणि ते येत असताना आपण जर आपल्या गावची जर शान ठेवली नाही, शिस्त जर पाळली नाही तर कुठेतरी ती अडचण निर्माण होते. म्हणून आपल्या गाड्या कुठेही रस्त्यामध्ये आडव्या तिडव्या न लावता त्या योग्य ठिकाणी पार्किंग मध्ये लावल्या पाहिजे. नाहीतर त्याच्यामध्ये कारवाई देखील होण्याची शक्यता आहे. नगरपालिका असेल, पोलीस प्रशासन असेल, त्याच्यावर कारवाई पण करू शकतं. पे अँड पार्क मध्ये सगळ्यांनी जर गाड्या लावल्या तर गाड्यांच्या चोरीचं प्रमाणही बंद होईल.
चोऱ्यांचं प्रमाणही फार मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे, म्हणून मी पोलीस निरीक्षकांना देखील इथं बोलवलं होतं. त्यांना देखील सांगितलंय. दिवाळी आता एक 15 दिवसावर आलेली आहे. दिवाळीमध्ये 4 व्हीलर आपल्या मेन रोडला येतात, बाजारपेठेत येतात, त्याच्यातून ट्रॅफिक जाम होतं. ते देखील प्रश्न आम्ही सांगितलेला आहे. आणि म्हणून मला खात्री आहे का व्यापारी बांधव मोठ्या कष्टाने इथला व्यवसाय वाढवतायत, मोठं करतायत, बाजारपेठ वाढवतायत, मोठी करतायत. त्यांच्या सुखसोयी आणि त्यांना सुविधा देणं हे देखील आमचं एक कर्तव्य आहे आणि म्हणून ते कर्तव्य नगरपालिकेने पार पाडावं अशा सूचना मी नगरपालिकेला आता इथं केलेल्या आहेत. यावेळी आमदार सत्यजित तांबे यांच्या समवेत परिसरातील कार्यकर्ते, व्यापारी मोठ्या संख्येनं हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. जय भद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक, सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811.